मी राधिका आणि राधिका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम गावरान आणि पारंपरिक पद्धतीने आंब्याचं लोणचं तयार करणार आहोत। एकदम सोपी पद्धत आहे आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण लोणचं तयार करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, पारंपरिक पद्धतीने आंब्याचं लोणचं कसं तयार करायचं आहे ते आता आपण बघणार आहोत। तर त्यासाठी मी मार्केटमधून 1 किलो आंबा कट करून आणलेला आहे, छोट्या छोट्या फोडी बघू शकता। तर मी हे 1 किलोच्या प्रमाणामध्ये लोणचं तयार करून दाखवणार आहे। तुम्हाला किती किलोचं लोणचं करायचं आहे त्या पटीने तुम्ही सर्व साहित्य वापरू शकता। तर या आंब्याच्या फोडीमधील सर्व कोई आपण बाजूला काढून टाकूया। या कोई आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहे। लोणच्यामध्ये अजिबात राहू द्यायचे नाही, याने आपलं लोणचं खराब पण होऊ शकतं। आता ह्या सर्व कोई काढून झाल्यानंतर आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ फोडी धुवून घ्यायच्या आहेत। बघा, 2 वेळेस धुतल्यानंतर एकदम पाणी स्वच्छ झालेलं आहे। आता आपण एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊया। आता या फोडींचं पूर्ण पाणी आपल्याला निथळू द्यायचं आहे आणि त्यानंतर सुती कापडावरती आपल्याला फोडी पसरवून घ्यायच्या आहेत आणि एकदम कोरड्या करून घ्यायच्या आहेत। आता या फोडी आपण या कापडावरती सुकवून घेऊया। जेवढी आपण लोणच्याची काळजी घेऊ तेवढं आपलं लोणचं एकदम व्यवस्थित होतं। त्यामुळे आपल्याला या फोडींना बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे, एकदम कोरड्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत। आणि लोणचं झाल्यानंतर देखील भरणीमध्ये हाताने बिलकुल काढायचं नाही, हात वगैरे लागला तर मग खराब होण्याची शक्यता असते। त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने हे लोणचं काढून घ्यायचं आहे। त्या फोडी आपण फॅन खाली सुकवल्या तरी चालतील आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलं तरी पण चालतं, पण व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। शक्य असेल तर एक फोड अशा प्रकारे आपण पुसून घ्यायचे आहे स्वच्छ, आणि शक्य नसेल तर मग एकदाच यावरती कपडा ठेवायचा आणि पुसून घ्यायच्या फोडी। आता माझं 1 किलोचं लोणचं असल्यामुळे मला शक्य होतं पुसायला, परंतु जास्त प्रमाणामध्ये जर लोणचं असेल आपल्याला एक फोड पुसणं शक्य होत नाही। त्यामुळे यावरती कपडा टाकून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। एक फोड नाही पुसली तरी चालतं, फक्त आपल्या फोडी एकदम कोरड्या झाल्या पाहिजे, मग तुम्ही कशाही प्रकारे पुसा। आता ह्या सर्व फोडी कोरड्या होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। सुरुवातीला आपण कढईमध्ये थोडीशी मोहरी भाजून घेऊया, म्हणजे थोडी जास्त करपू द्यायची नाही। 2 वाटी मोहरी लागणार आहे। ही 2 वाटी मोहरी आहे, आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे। आपण लोणच्यामध्ये सर्व सामान भाजूनच टाकणार आहोत, त्यामुळे आपल्या लोणच्याला एकदम छान अशी टेस्ट येणार आहे। मोहरी आपल्याला साधारण तडतडू द्यायची आहे, त्यानंतर काढून घ्यायची। मोहरी थोडीशी तडतडायला लागली आहे, आता आपण काढून घेऊया। आता यामध्ये आपल्याला मेथ्या भाजून घ्यायच्या आहेत। 2 चमचे मेथ्या आहेत। मेथी दाण्यासोबतच यामध्ये 2 चमचे जिरं देखील ऍड करायचं आहे।
मेथी आणि जिरं भाजून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. सात ते 8 लवंगा, 7 ते 8 मिरे आणि 1 इंच सुंठीचा तुकडा भाजून घेऊया. यामध्ये सुंठ, लवंग आणि मिरे भाजताना थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं. आता याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला गरम करून थंड करून घ्यायचं आहे तेल. आपल्याला 1 किलो लोणच्यासाठी जवळपास 1.5 वाटी तेल लागणार आहे. तेल गरम होईपर्यंत आपण मसाल्याचं सर्व साहित्य भाजलेलं मिक्सर मधून काढून घेऊया. बघू शकता आपण भाजलेलं सर्व साहित्य बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही केलेलं मी. जास्त जर बारीक केलं तर आपल्या लोणच्याला चिकटपणा येऊ शकतो, त्यामुळे जरा जाडसरच ठेवलेलं आहे. आपण आता ह्या फोडी बाउल मध्ये काढून घेऊया. सुरुवातीला आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ आपल्याला भरपूर लागणार आहे लोणच्यासाठी. या ठिकाणी मी जवळपास 1 वाटी मीठ टाकलेलं आहे. आणि 1.5 चमचा हळद मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेऊया. आता मिक्सर मधून बारीक केलेले साहित्य यामध्ये टाकून देऊया. त्यानंतर यामध्ये रामबंधूचा लोणचं मसाला टाकून घेऊया. आता यामध्ये आपल्याला 1 किलो साठी हे पूर्ण पॅकेट लागणार आहे. आता आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे. 2 गड्डे सोलून मी घेतले होते. यामध्ये कच्चाच लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता यामध्ये गरम केलेलं तेल टाकून घ्यायचं आहे. गरम करून थंड केलेलं तेल आहे. तेल टाकल्यानंतर आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे मी सर्व मसाले वगैरे टाकून लोणचं मिक्स केलेलं आहे. आता आपण रात्रभरासाठी असंच झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर सकाळी बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. रात्रभरानंतर सकाळी मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे ते. बघू शकता, काल आपण रात्रभर मुरण्यासाठी लोणचं ठेवलेलं होतं. आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया लोणचं आणि नंतर बरणीमध्ये भरून ठेवूया. बघू शकता, एकदम छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि रंग देखील छान आलेला आहे लोणच्याला. घरगुती पारंपरिक लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आपलं लोणचं काल बरंच कोरडं होतं, पण आता रात्रभर ठेवल्यामुळे लोणच्याला बरंचसं पाणी सुटलेलं आहे. आता वरच्या वर हे लोणचं मुरतच जाणार आहे. आपलं पारंपरिक पद्धतीचं आंब्याचं लोणचं तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.